नमस्कार मित्रांनो, हिरवं जग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. पावसाळ्यापूर्वी जे नदीचं दृश्य आहे ते आपण बघणार आहोत आणि पावसानंतरचं दृश्य, हे दोन्ही दृश्य आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला पाहूया नदीवरचं दृश्य. तर मित्रांनो, आपण बघू शकता की आता आपण नदीवरती पोचलोय. तर इथे नदीवरती पण आपलं म्हणजे कसं आहे, थोडंसं बांधकाम वगैरे केलेलं आहे. नदीचा जो भाग आहे तो पूर्णपणे साफसफाई केली आहे. म्हणजे आपण पूर्वीच्या काही व्हिडिओमध्ये बघितलं असेल की ही जी नदी होती, या नदीमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ होता किंवा जी झाडं वगैरे आहेत ती पण मोठ्या प्रमाणात झाली होती. आता आपण नदीपात्रात उतरून बघणार आहोत की नदीपात्राची काय परिस्थिती आहे. आता आपण बघू शकता की एकदम म्हणजे नदीचं जे पात्र आहे ते कोरडं आहे. आता आपण अजून पुढे जाऊन बघायचं आहे की कशी परिस्थिती आहे नदीची. तर आपण बघू शकता की आता जो नदीचं पूर्ण जे पात्र आहे ते पूर्ण रिकामं झालेलं आहे. तर इथे काय केलेलं आहे, इथे एक प्रकारचा खड्डा मारलेला आहे. म्हणजे काय होतं, आपलं जेव्हा गणपती विसर्जन वगैरे असतं त्यामध्ये आपल्याला म्हणजे कसं, गणपतीच्या ज्या मूर्त्या वगैरे असतात त्या खोल असतात, म्हणजे मोठ्या असतात. तर त्या मूर्त्या विसर्जन करण्यासाठी पण अडचण येते. तर आपण बघू शकता की आता इथे खड्डा मारलेला आहे. म्हणजे काय होणार की आपलं गणपती विसर्जन वगैरे आहे ते आपण या खड्ड्यामध्ये वगैरे करू शकतो. तर हा जो नदीचा भाग आहे आपण बघू शकता की आता जो हा भाग आहे तो पूर्णपणे आपल्याला मोकळा दिसतो, म्हणजे एकदम रिकामा दिसतो. म्हणजे त्याला आता पाऊस पडल्यानंतर थोड्या दिवसानंतर इकडे सर्वीकडे पाणी पाणी होणार आहे. तर आपण ते दृश्यही तुम्हाला दाखवू. पण तत्पूर्वी आपण बघू शकता की पूर्ण नदी, आपण नदीतून आता चालत आहोत. बघू शकता की आता एकदम काय नाही, पण जेव्हा पावसाळ्यात नदीला पाणी येतं तर ही जी नदी आहे ती तुडुंब भरून वाहते. आपण बघू शकता की हे केवढं मोठं पूल आहे. बघू शकता की सुरुवातीला हे छोटंसं पूल होतं, पण कालांतराने काय झालं की पाणी मोठ्या प्रमाणात यायला लागलं. त्यामुळे आपण बघू शकता की त्यासाठी हे पूल वाढवलेलं आहे. तर काय होतं की ते आता नव्यानेच हा आता थोडासा धक्का बांधलेला आहे. आपण बघू शकता की अगदी 10-15 दिवसापूर्वीच हा धक्का बांधलेला आहे. तर काय होणार की जे पाणी वगैरे आहे ते, म्हणजे कसं होतं की इकडचे जे पात्र वगैरे आहे त्या पात्रामध्ये पाणी वगैरे येतं, त्यामुळे हा धक्का बांधलेला आहे. आता हा जो आपण भाग बघू शकता की हा जो कठडा बांधलेला आहे, यामध्ये गणपती विसर्जनाच्या वेळी म्हणजे जे गणपती वगैरे असतात ते मोठ्या प्रमाणात इथे बसवले जातात व त्याचं विसर्जन वगैरे केलं जातं. तर आपण बघू शकता की आता आपण पुढे जाणार आहोत. तर हा जो भाग वगैरे आहे तो पण आता मोठा झालेला आहे. म्हणजे कसं, पूर्वी एकदम लहान भाग होता, पण आता कसं झालं आहे की ह्याचं जे क्षेत्र आहे ते वाढलेलं आहे. म्हणजे आपण बघू शकता की इकडची जी झाडी वगैरे होती ती पण तोडलेली आहे. तर हा जो परिसर वगैरे आहे तो पण साफ केलेला आहे. आता बघू शकता की इकडचा जो भाग आहे तो पण बघा किती अतिशय सुंदर केलं आहे. म्हणजे त्यातल्या ज्या दगड वगैरे होत्या त्या पण काढलेल्या आहेत. हा जो पुलाचा वगैरे भाग आहे, म्हणजे इकडण्याचे बघण्याचं दृश्य आहे ते अतिशय चांगलं आहे. नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की आपली नदी होती तिला काहीच पाणी आलं नव्हतं, पण आता जोरदार पाऊस झाला आहे आणि आता पावसात आपल्या नदीला भरपूर पाणी आलं आहे. आपण बघू शकता, हे बघा किती पाणी आलं आहे. आता मासेमारी पण चालू होणार आणि खेकडे वगैरे पकडणे ते पण चालू होणार. तर चला पाहूया नदीचं दृश्य. तर आपण बघू शकता की आता आपल्या नदीला पाणी आलं आहे. म्हणजे पाऊस मोठ्या प्रमाणात पडल्यामुळे आपल्या ह्या नदीला आता चांगल्या प्रकारचं पाणी आलं आहे. म्हणजे शेतकरी राजा आता खऱ्या अर्थाने सुखावला आहे. तर ही संपूर्ण नदी थोड्या दिवसापूर्वी कोरडी होती, पण आता हिला चांगल्या प्रकारचं पाणी आलं आहे. बघा, नदीवरची माणसं पण फिरायला आलेत. म्हणजे कसं आहे, पाऊस पडायला लागला की नदीवरची जे मासे वगैरे येतात किंवा जे खेकडे वगैरे येतात ते पकडण्यासाठी इथं नदीवरती माणसं अशी फिरत असतात. आम्ही कालच आलो होतो इकडे नदीवरती खेकडे पकडायला. तर तेव्हा इथं पाण्याचं जे प्रमाण होतं ते कमी होतं, पण आता बघू शकता की आता पाणी कशा प्रकारे आलं आहे. म्हणजे आता हे आपलं नदीवरचं पूल आहे, तर ते पूल आता चांगल्या तऱ्हेने आता ह्याला पाणी आलेलं आहे. तर कधी कधी काय होतं की पाऊस मोठ्या प्रमाणात पडला की ह्या पुलावरनं पण पाणी जातं. तर काय होतं की ह्या नदीवरती जो काही कचरा वगैरे येतो तर तो अडकून बसतो. त्यामुळे ज्या नदीच्या मोऱ्या वगैरे असतात
तर त्यामध्ये जो पाण्याचा जो प्रवाह असतो तो कमी होतो. तर आपण काय केलं आहे की आपण थोड्याशा मदतीने म्हणजे नदीवरती जी माणसं वगैरे आले त्याच्या मदतीने जो काय कचरा वगैरे अडकला होता तो आपण इथे बाजूला केलेला आहे. आपण ह्याच्यामध्ये बघू शकतो, हा बघा असा हा सर्व कचरा अडकला होता इथे, तो आपण इथे बाजूला काढून ठेवलेला आहे. म्हणजे काय होतं, ह्या कचऱ्याचा उपयोग पण चांगला होतो. म्हणजे ह्याची जी सुकी लाकडं वगैरे आहेत तर ती आपल्या चुलीसाठी उपयोगी होतात. तर हे बघा किती मस्त दृश्य आहे, बघायला पण किती छान वाटतं. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं हिरवं जग या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.